नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, हर्षवर्धनला भेटण्यासाठी नताशा घरी आलेली असते. तर हर्षवर्धन नताशाला म्हणतो, नताशा अगं किती दिवसांनी आपण भेटतोय. तर नताशाही हर्षवर्धनला म्हणते, सर्व तर आम्ही हेच म्हणत असतो की हर्षचा चान्स संपला की काय, कारण आजकाल त्याला दुसऱ्या मुलींना बघायला वेळही नसतो. आणि समजा वेळ असलाच, वेळ मिळाला तरी तुझी ती सावणी, तुझी होणारी बायको तुला सोडणार आहे का? नाही ना. तर हर्षवर्धन म्हणतो, अगं राहू देत ना, मला खरंच तिचा खूप कंटाळा आलाय, सोडून दे ना तो विषय. आणि हो, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणला आहे. नताशा म्हणते, माझ्यासाठी सरप्राईज? तर हर्षवर्धन म्हणतो, हो, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय. असं म्हणत हर्षवर्धन नताशाला आणलेला नेकलेस घेऊन येण्यासाठी जातो. तर दुसरीकडे सावनी ही बेडरूम जवळच येत असते. तर सावनीसोबत सागर आणि मुक्ताही सावनीच्या मागोमाग येत असतात. तर सावनी ही पायऱ्या चढत असते आणि इकडे हर्षवर्धन नताशाच्या गळ्यामध्ये नेकलेस घालत असतो आणि नताशाला विचारतो, नताशा कसं वाटलं गिफ्ट, आवडलं का तुला? नताशा म्हणते, हो, तू दिलेलं गिफ्ट मला खूप आवडलं आहे. आणि नताशा आणि हर्षवर्धनची जवळीक चालू असते. हर्षवर्धन नताशाला आपल्या जवळ घेत असतो आणि त्याच वेळी सावनीने दरवाजा उघडलेलं असतं. सावनीला ते सगळं पाहून धक्काच बसतो. ती धक्क्यानेच हर्षवर्धनकडे पाहू लागते आणि हर्षवर्धन आरशासमोर उभा असल्यामुळे सावनी आलेली हर्षवर्धनला दिसते. हर्षवर्धन सावनीला पाहून धक्क्यानेच बघतो आणि म्हणतो, सावनी तू इथे? तर सावनी ही मोठ्यानेच हर्षवर्धनला आवाज देते, हर्ष, असं म्हणत ती हर्षवर्धन समोर येते आणि हर्षवर्धनामध्ये मला असं वाटलंही नव्हतं, तुझं हे काय चालू आहे, असं म्हणत ती हर्षच्या एक कानाखाली मारते. तर हर्ष म्हणतो की काय झालं आहे सावनी, तू अशी का वागतेस? तर सावनी म्हणते, हर्ष, मुक्ताने जर सांगितलं नसतं तर मी अजूनही अंधारातच असते. अरे तुझं हे काय चालू आहे? हर्षवर्धन म्हणतो, ऐकून घे सावनी, अगं असं काही नाही आहे. सावनी म्हणते, ऐकून घ्यायला काय उरलंय हर्ष, सांग ना. अरे मी जाऊन एक दिवसही झाला नाही तरी ती कुठली मुलगी माझ्या बेडरूमपर्यंत आली? हर्षवर्धन म्हणतो, सावनी अगं चुकीचा अर्थ काढू नकोस. हर्षवर्धन मुक्ताकडे रागाने पाहू लागतो. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, चूक की बरोबर हे ठरवायची वेळच का यावी? अरे यांनी ज्यावेळी मला तुझ्याबद्दल सांगितलं त्यावेळी मी छाती ठोकपणे सांगितलं की माझा हर्ष असं करणारच नाही. माझ्या हर्षवर पूर्ण विश्वास आहे आणि तू काय केलंस, माझा विश्वासघात. अरे आपलं नातं एवढं तकलादू होतं का? अरे गेली 6 वर्ष आपण एकत्र राहतोय. ह्या 6 वर्षात मी तुझ्यासाठी काय नाही केलं हर्ष? तुझी सगळी नाती जपण्याचा प्रयत्न केला, नोकरासारखी तुझी सेवा केली. कित्येक वेळा माझी इच्छा नसतानाही मी तुझ्या पार्टीमध्ये पार्टिसिपेट केलं. का? तर तुझी इमेज खराब होऊ नये म्हणून. अरे आपण ट्रिपला जायचो तेव्हा तू रात्रभर बाहेर असायचास, परंतु मी कुठलंही बंधन घातलं नाही. तू म्हणशील तसं मी वागत आले, परंतु तू ना मला बायको मानलं ना कधी बायको बनवलं. पण मी मात्र तुझी बायको असल्यासारखं तुझ्यासोबत वागत राहिली, तुझं घर आणि तुला सांभाळत राहिली. सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्षवर्धन तूच सांगितलं म्हणून मी आदित्यला हॉस्टेलवर पाठवलं, सर्व काही सोडून मी तुझ्याजवळ आली आणि तू मात्र माझ्या बेडरूममध्ये. अरे बुद्धिबळाच्या बोर्डावर एखादी प्यादी नाचवावी तशी तू मला नाचवलंयस. अरे तू माझ्या आयुष्याचा तमाशा केलास आणि तुला काय वाटतं आता मी तुला सोडून जाईन? नाही, हे चुकीचं आहे, तुझा तो गैरसमज आहे, कारण मी आता तुला सोडणार नाही. तू माझ्याशी असा वागल्यानंतर मी शांत बसणार नाही. मी तुला कोर्टात घेऊन जाईन. मला तू फसवण्याचा प्रयत्न केलास ना, आता बघ मी काय करते. तर सावनीला हर्षवर्धन म्हणतो, सावनी ऐकून घे. सावनी म्हणते, आता काही ऐकून घेणार नाही, आता जे काही बोलायचं आहे ना ते कोर्टातच बोल. हर्षवर्धन रागानेच मुक्ताकडे पाहू लागतो. तर सावनीने हर्षवर्धनला धमकी दिलेली असते. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर ऐका ना, यांचं हे पर्सनल सगळं काही सुरू झालं आहे, आपण इथून निघूया. सागर म्हणतो, कशाला? तमाशा संपवूनच जायचं आणि हा तमाशा बघायचा. अहो आपल्याला शहाणपणा शिकवण्याची भाषा करत होते ना, मग बघ आता याच शहाणपणा शिकवणाऱ्या माणसांची काय गत झाली आहे. हर्षवर्धनला सावनीला कसं समजावावं हेच कळत नाही. हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी अगं ऐकून तरी घे, तुला वाटतंय तसं काहीच नाही आणि मी तुझा विश्वासघात केला नाही. मला सांग, मी तुझा विश्वासघात का करेन? तू तर माझी होणारी बायको आहेस. अगं या मुलीबद्दल तू विचारशील तर तिलाच विचार, ती कोण आहे? अगं ती तर एक वेडिंग प्लॅनर आहे आणि मी तुझा विश्वासघात का करेन सांग ना. तू माझ्यावर विश्वास ठेव. खरंच तूच म्हणाली होतीस ना गं की तू 4 ते 5 जणांना कॉल केला आहेस आणि त्यातून तुलाच कोणतरी कॉल करतील. मग तसाच एक कॉल मला आला होता आणि त्याच या मॅडम आहेत, यांचं नाव शैला आहे. सावनी म्हणते, तू खरं सांगतोयस का हर्ष? हर्षवर्धन म्हणतो, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तू विचार ना त्यांना. तर सावनी विचार करू लागते.
सावनीचा आपल्यावर विश्वास बसावा यासाठी हर्षवर्धन आपल्याजवळचं असलेलं वेडिंग प्लॅनरचं कार्ड सावनीला दाखवतो आणि म्हणू लागतो, हे बघ कार्ड, हे यांचंच कार्ड आहे, हेच आले होते हे कार्ड घेऊन आणि हवं तर त्यांना विचार ना. तर सावनी ते कार्ड पाहू लागते. तर मुक्ताही सागरला म्हणते, 1 मिनिट, हे काय चाललं आहे? कारण मी जेव्हा इथे आली होती तेव्हा तर त्यांनी वेगळंच नाव घेतलं होतं. मला आठवतंय की ती नताशा नावाची मुलगी होती. सागर म्हणतो, पहा ना, त्या नताशाजवळ तुम्हीच पहा, तिलाही आताच कळलं आहे की तिचं नाव शैला आहे. तर सावनी पाहते तर नताशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आणि नताशाही विचार करू लागते की हे नक्की काय चाललं आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, मॅडम तुम्ही वेडिंग प्लॅनरच आहात ना, म्हणूनच इथे आलाय ना, सांगा ना प्लीज. मॅडम, अहो यांचा विश्वास नाही आहे, माझा बायकोचा माझ्यावर विश्वास नाही, ती माझ्यासाठी खूप पजेसिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला सगळं काही सांगावं लागेल, असं म्हणत हर्षवर्धन त्या नताशाच्या हातामध्ये ते कार्ड देतो. तर नताशा ते कार्ड पाहत म्हणते, हो हो, मी वेडिंग प्लॅनरच आहे आणि त्याचसाठी मी इथे आले होते. तर हर्षवर्धन म्हणतो की बसला का विश्वास? अगं सावनी, आधी ऐकून तरी घे मी काय सांगतो आहे. अगं तुझ्यासाठी मला खूप काही करायचं आहे आणि तेच प्लॅन करण्यासाठी मी यांना बोलवलं होतं. मला फक्त लग्नाचा दिवसच काय, रात्रही प्लॅन करायची होती. सावनी, खरं तर मला यांना बाहेरच भेटायचं होतं, परंतु माझी एक मीटिंग होती आणि यांचा त्यावेळी कॉल आला, म्हणूनच मी यांना म्हणालो की तुम्ही खरीच या आणि तसंही घर कसं डेकोरेट करावं हे सगळं काही मला त्यांना सांगायचं होतं. आणि हो, माझी सावनी साधी आहे म्हणून तिच्या डोक्यामध्ये असा संशयाचा किडा सोडायची काहीच गरज नव्हती. सागर, अरे आजपर्यंत माझ्या सावनीने कधीच माझ्यावर असा संशय घेतला नाही. आणि सावनी, तुझ्या डोक्यामध्ये हा किडा कोणी सोडला? यांनीच ना, कारण तुझ्या स्वभावात ते नाहीच आहे. मला कळतंय ना, मुक्ताचा खरा चेहरा दाखवण्यासाठी आपण जे काही प्लॅन केलं होतं तेच त्यांनी आपल्यावर केलं आहे. तुला माहिती आहे ना, मी मुक्ताला इथे घेऊन आलो होतो, तसंच त्यांनी आपल्या बाबतीत केलं, कारण सागरला आपलं नातं खुपतंय ना, आणि म्हणूनच त्यांनी तुझ्या डोक्यामध्ये हा किडा सोडला. अगं सावनी, परंतु त्यांच्या बोलण्यावर तू विश्वास ठेवू नकोस आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तू माझ्यावर संशय घेतलास. सावनी यार, अगं त्यांच्यावर विश्वास ठेवून तू माझ्यावर संशय घेतलास हे मला खरंच आवडलं नाही. अगं तू अगोदर मला विचारायला हवं होतं, मला खरंच खूप वाईट वाटलं. हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी तू या मुक्तावर विश्वास ठेवलास? अगं ही मुक्ता किती नाटकी आहे तुला माहिती आहे ना. सागर म्हणतो, 1 मिनिट, तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुक्ताचं नाव आलेलं मला आवडणार नाही, नाहीतर लक्षात ठेव, माझ्या एवढा वाईट माणूस कोणीच नसेल. अरे तुमच्या भांडणामध्ये पडायची आम्हाला हौसही नाही ना तेवढा वेळही. परंतु हे बघा, तुम्हाला जो काही तमाशा करायचा आहे तो तू आणि तुझी सावनी करत बसा. मला फक्त माझ्या मुलाची काळजी वाटत होती म्हणूनच मी इथपर्यंत आलो आहे. आणि हो सावनी, तुला ह्या बैलासोबत लग्न करायचं आहे ना, मग कर, परंतु हा बैल पुढे जाऊन माझ्या मुलाचा बाप होणार आहे. माझ्या मुलाला याला बाप म्हणावं लागणार आणि त्याच्याच काळजीपोटी मी इथपर्यंत आलो होतो. तुला तर या दलदलीत उडी मारायची आहे ना, मार मग, परंतु मला तुझा विचार करायचा नाही. माझ्या मनात फक्त माझ्या मुलाचा विचार आहे. त्याच्या आयुष्याची काळजी वाटली म्हणूनच मी तुझ्या दारापर्यंत आलो आहे. तर मुक्ताही सावनीला म्हणते, सावनी तुमची मर्जी, परंतु हर्षवर्धनने तुमच्यासमोर आता वेगळं चित्र उभं केलं आहे. त्यांनी वेगळं चित्र तुम्हाला दाखवलं आहे. पण हर्षवर्धन, तुम्ही सावनीला कितीही समजावलं तरी सत्य बाहेर येणारच. लग्न घर आहे मलाही मान्य आहे, पण आमचंही लग्न घर आहे. मिहिरचं लग्न आहे घरी. आमच्याही घरी वेडिंग प्लॅन करण्यासाठी प्लॅनर येतात, परंतु आम्ही त्याला आमच्या बेडरूमपर्यंत प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी घेऊन जात नाही. सावनी म्हणते, एक्झॅक्टली, अगदी बरोबर, ही मुलगी माझ्या बेडरूममध्ये काय करते आहे? तर हर्षवर्धन म्हणतो, सावनी अगं मी आता सगळी सरप्राईज तुला सांगू का? सगळी सरप्राईज सांगून खराबच करायची आहेत का? अगं आपली फर्स्ट नाईट कशी असावी ह्यासाठी मी प्लॅन करत होतो आणि ती स्पेशल असावी यासाठी माझा प्रयत्न होता. आजपर्यंत कुठल्याही कपलने एवढं आपल्या बायकोसाठी केलं नसावं तेवढं मला तुझ्यासाठी करायचं होतं. इतका छान अनुभव द्यायचा होता, परंतु या सगळ्यावर तू आता तर पाणीच फिरवलं आहेस. अगं हा बेड, ही कॅन्डल ही कुठे असावी, सगळं कसं असावं, फुलांच्या माळा कुठे लावाव्यात, हे सगळं काही मला प्लॅन करायचं होतं. आणि एवढंच नाही तर मी हेही सांगत होतो की माझी सावनी अशी आरशासमोर उभी असेल, त्यानंतर मी तिच्या गळ्यामध्ये नेकलेस घालेन आणि माझी सावनी कशी दिसेल, किती सुंदर दिसेल हेच मी त्यांना दाखवत होतो. आणि म्हणूनच मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तू माझ्यावरच संशय घेतेस. अगं सावनी तू विसरलीस का, मी तुझ्यासाठी किती काय काय केलं आहे. तुला हिरे आवडतात म्हणून तुझ्यावर हिऱ्यांचा वर्षाव केला आहे. सामान्य माणूस आपल्या बायकोला जेवढे दागिने देऊ शकत नाही तेवढे दागिने, तेवढे हिरे मी तुझ्यावर ओतले आहेत. तुला हिऱ्यांनी मडवलं आहे तरी तुझा माझ्यावर विश्वास नाही. अगं आज कळते मी खरंच चुकलो तुझ्यावर विश्वास ठेवून. इतकी वर्ष आपण एकत्र होतो आणि पुढील वर्षसुद्धा आपली चांगलीच व्हावीत, बोर होऊ नयेत यासाठी माझा प्रयत्न होता. मला फ्रेश स्टार्ट करायची होती, परंतु काय करणार, या सगळ्यावर तू तर पाणीच फिरवलं. दुसऱ्या कोणावरच्या बोलण्यात येऊन तू माझा अपमान केलास, माझ्यावर अविश्वास दाखवलास. परंतु सावनी हे चुकीचं केलंयस तू.
त्यानंतर हर्षवर्धन मुद्दामहून नाटक करत नताशासमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, शैलाताई मला माफ करा. अहो तुमच्यावरही ते आरोप झालेत, खरंच मला माफ करा. आपण वेडिंग प्लॅन करत होतो, परंतु माझ्या बायकोच्या मनात काही वेगळंच आलं. त्यासाठी मी तुमची मनापासून माफी मागत आहे. तर नताशा हसतच म्हणते, वा हर्ष, अरे काही वेळापूर्वी तर तू मला वेगळंच आणि आता तर तू मला ताई म्हणतोयस. वा, मानलं तुला. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, ताई तुम्ही येऊ शकता. तर नताशा म्हणते, ठीक आहे, परंतु तुम्ही जे काही वागलाय ते खरंच चुकीचं आहे. हे तुमच्या इमेजला शोभत नाही. असं म्हणत नताशा तिथून निघून जाते. तर सावनी म्हणू लागते, हर्ष खरंच मला माफ कर. हर्षवर्धन म्हणतो, खरंच आता तू सॉरी म्हणू नकोस. आणि सॉरी म्हणून काय होणार आहेस? तुला जर काही करायचंच असेल तर मला वचन दे. इथून पुढे तू माझ्यावर अविश्वास दाखवणार नाहीस. मी कोणाबरोबरही असलो, मला तू कोणासोबतही पाहिलंस तरी सर्वप्रथम तू मला येऊन विचारशील आणि माझं म्हणणं ऐकून घेशील आणि मगच तू ठरवशील. तर सावनी ही रडतच म्हणते, खरंच आपल्या नात्यावर, प्रेमावर मी खरंच अविश्वास दाखवला. हर्षवर्धन म्हणतो, मग या नात्याचा, प्रेमाचा काय फायदा सांग ना. जर तुला हे जमणारच नसेल तर आपण हे सगळं काही इथेच थांबूया. सावनी म्हणते, नाही हर्ष, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि आपलं हे नातं आपण संपवायचं नाही. हर्षवर्धन म्हणतो, तुझा जर विश्वासच नसेल तर हे नातं काय कामाचं. सावनी म्हणते, असं बोलू नकोस. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. मी तुझ्यावर हात उचलला त्यासाठी खरंच सॉरी. मी चुकीचं केलं आहे. सावनी म्हणते, आता मी एक करू शकते, मी स्वतःच्याच कानाखाली मारून घेते. असं म्हणत सावनी स्वतःला मारू लागते. हर्षवर्धन म्हणतो, सावनी असं काहीही करू नकोस. अगं आपलं नातं तोडणं खरंच कोणाला सोपं नाहीये. आणि अजूनही सावनी, मी तुला कधीच वेगळं करणार नाही, कारण माझ्यासाठी तू खूप महत्त्वाची आहेस. मुक्ता ही सावनीला म्हणते, एक मिनिट सावनी, तुम्ही हे काय करताय? तुम्ही अजूनही त्या माणसावर विश्वास ठेवताय? तुम्हाला खरं खोटं कळालं असून सुद्धा. तर सावनी म्हणते, मुक्ता, सगळं काही खरं खोटं समोर आलं आहे, प्लीज. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, सागर तू हे काय केलंयस? एवढं चांगलं नातं तू तोडायला निघालायस. मला माहिती आहे, मी तुला समजू शकतो की अजूनही तुझ्या मनात सावनी आहे. तू सावनीला विसरू शकला नाहीस. सागर म्हणतो, एक मिनिट, माझ्या पोटच्या मुलांची आई जर नसती ना तर मीचं तोंडही बघितलं नसतं. तर सावनी म्हणते, तुझंही तोंड बघायची मला हौस नाहीये. तू कितीही प्रयत्न केलास तरी माझं लग्न मोडू शकणार नाही, कारण तू जरी मला फसवण्याचा प्रयत्न केलास तरी मी तुझं ऐकणार नाही. तुम्ही कितीही मला फसवण्याचा प्रयत्न करा. असं म्हणत सावनी हर्षवर्धनला मिठी मारते. तर सागरला खूप राग आलेला असतो. मुक्ताचा हात सागर पकडतो आणि मुक्ताला तिथून घेऊन जातो. मुक्ता म्हणत असते, सागर थांबा. मात्र सागर काही मुक्ताचं ऐकून घेत नाही. तर गाडीजवळ आल्यानंतर सागरची खूप चिडचिड होत असते. तर मुक्ताही सागरला म्हणते, सागर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळं ऐकून घ्यावं लागलं ना. सागर म्हणतो, ठीक आहे, परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमचा हा चांगुलपणा आता बाजूला ठेवा. तुम्ही किती चांगले आहात हे मला माहिती आहे, परंतु सावनीला तो चांगुलपणा कधीच दिसणार नाही. तिला फक्त मेकअपची अक्कल आहे, बाकी कशाचीही अक्कल नाही आहे. तिला आपलं वाईट आणि भलं काहीच कळत नाही आणि तुम्हाला त्यामध्ये पडायची काहीच गरज नाही. मला माहिती आहे तुम्हालाही त्रास होतोय. मुक्ता म्हणते, परंतु तुम्हाला कोणी बोललेलं मला आवडत नाही. तुम्हाला कोणी बोललेलं मला सहन होत नाही. सागर म्हणतो, ठीक आहे, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण बस आता कोणालाही काही मदत करायची काही गरज नाही. आणि मदत करायचीच असेल तर त्या चांगल्या माणसांसाठी. आणि आपल्या मागे काही कमी प्रॉब्लेम आहेत का? यांच्या मागे का लागताय तुम्ही? कोण लागतात हे? आणि तसंही स्वतःहून यांच्या आयुष्यात पडायची आपल्याला काही गरजच नाही. त्यांचं लग्न होवो अथवा न होवो, आपल्याशी त्याचं देणं घेणं नाही. आणि आदित्यची तुम्हाला काळजी आहे तर आदित्यसाठी मी आहे, तुम्ही काळजी करू नका. आदित्यला काही होणार नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ताही सागरला म्हणते की मला सावनीची काळजी वाटते. तर सागर म्हणतो, सावनीची काळजी करायची काहीच गरज नाही, तो विषय आता सोडा. तर दुसरीकडे हर्षवर्धन सावनीला विचारतो, सावनी आता सगळं काही ठीक आहे ना? सावनी, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? सावनी म्हणते, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तो कधी तुटणारही नाही, परंतु त्या विश्वासाला तडा जाईल असं मात्र तू वागू नकोस. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, हो, तसं मी कधीच वागणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर आणि मुक्ता आपली कामं आवरत असताना नकळतपणे त्यांचा धक्का लागतो आणि दोघांचीही टक्कर होते. त्यांच्या डोके एकमेकांना आपटलेली असतात. तर सागरात तिथून बाजूला जात असतो. तर मुक्ता म्हणते, अहो जवळ या ना. सागर म्हणतो, अहो तुम्ही काय बोलताय? मुक्ता म्हणते, हो जवळ या ना. तर सागरा मुक्ताच्या जवळ येतो. त्यानंतर मुक्ता पुन्हा एकदा सागरच्या डोक्याला आपलं डोकं आपटते. तर सागर म्हणतो, हे काय करताय? आणि मुक्ताही हसूनच सागरकडे पाहते. तर यापुढे मालिकेमध्ये काय घडणार आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.